अमरावतीच्या खोलापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे। एका विशिष्ट समुदायाच्या युवकांकडून 2 महिलांशी अश्लील वर्तन करण्यात आले। गर्भवती महिलेला दात तुटेपर्यंत जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे। खाटीक समाजाच्या शिष्टमंडळासह खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे। अमरावती जिल्ह्यात मुस्लिम युवकांची दादागिरी अनुसूचित जाती जमातीमधील महिला मुली यांच्या टार्गेटवर आहेत, अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्याची खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची मागणी आहे। खाटीक महासंघातर्फे त्यांचे आणि सत्तूर सेनेच्या वतीनं आज आम्ही इथे आलो, कारण खोलापूर इथे एक 5-6 दिवसाच्या अगोदर घटना घडली की खाटीक समाजाची एक महिला दुसऱ्या चर्मकार समाजाच्या महिलेसोबत संध्याकाळी 8 वाजता जेवण झाल्यानंतर जेव्हा शतपावली करत होती तेव्हा 4 मुस्लिम माणसांनी त्यांना टॉन्टिंग करणं सुरू केलं। त्यांनी हटकलं तेव्हा त्यांच्या शरीराला हात लावला आणि त्यांनी जेव्हा नवऱ्याला फोन केला, नवरा आणि बाकीचे लोक धावत आल्यानंतर ते मुस्लिम समाजातले 4ही जण आक्रमक झाले। त्यांनी विटांनी दगडांनी मारा सुरू केला। त्या महिलेला अनेक ठिकाणी स्पर्श करून तिला ढकललं आणि त्याच्यामध्ये तिचा दात पडला, हनवटी फुटली आणि त्यामुळे ती महिला गंभीररित्या जखमी झाली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती गर्भवतीसुद्धा आहे। आणि त्यानंतर पोलिसांनी 2 आरोपीला अटक केली, नंतर ॲट्रॉसिटी लावली, गुरुवारी 2 आरोपीलाही अटक केली। परंतु खोलापूर येथे अतिशय मोठी दादागिरी मुस्लिम समाजाची सुरू आहे आणि रेतीचे धंदे, अवैध गुटखा किंवा गो तस्करी आणि या धंद्याच्यामुळं तिथे हिंदू समाजामध्ये विशेषतः खाटीक समाज जो मुस्लिम वस्तीच्या जवळ राहतो त्याच्यामध्ये भीतीची भावना आणि असंतोषाची भावना निर्माण झाली। खरं म्हणजे त्या खाटीक समाजाच्या लोकांनी ठरवलं असतं तर तिथे दंगलसुद्धा झाली असती, परंतु ते शांततेने त्यांनी प्रतिकार केला आणि पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला। आज सगळे खाटीक समाजातले अमरावती जिल्ह्यातले बांधव आणि महिला पण आहेत त्या एकत्र झाल्या आणि आता पोलीस अधीक्षकांना आम्ही भेटलो आणि पोलीस अधीक्षकांनी म्हणजे सगळ्यांचं आमचं समाधान झालं की पोलीस अधीक्षकांनी त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, तिथे पेट्रोलिंग करण्यात येईल आणि कोणत्याही महिलेला किंवा कोणत्याही पुरुषाला कुठे अवैध धंदे असेल किंवा कुठे जर अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल तर स्वतःचा त्यांनी व्हॉट्सॲप नंबर दिला की त्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही फोटो काढून ताबडतोब पाठवा, माहिती पाठवा, त्यावर ताबडतोब कारवाई केल्या जाईल। आणि पहिल्यांदा पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी लोकाभिमुख काम केल्याचं जाणवलं। त्यासोबतच बेनोडा इथल्या दलित समाजाच्या मुलीचे व्हिडिओ एका मुस्लिम युवकांनी व्हायरल केले, ते प्रकरणसुद्धा सांगितलं। आणि तसंच एक घाटलाडकी जवळच्या बेलमंडळी इथे आदिवासी मुलीला पूस लावून नेलं आणि त्या मुलीचं एवढं ब्रेन वॉश केलं की ती मुलगीच आपल्या वडिलाला खावटी मागायला लागली आणि धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला। आणि त्यामध्ये शफीक सौदागर घाटलाडकीचा, त्याचप्रमाणे मोर्शीचे 1-2 मुस्लिम वकील आणि त्या नूर कॉलनीमधले बाकीचे मुस्लिम लोक असे सगळेजण मिळून संघटितपणे त्या मुलीचं धर्मांतर करण्याचा जो कट कारस्थान रचलं त्या संदर्भातही निवेदन देण्यात आलं। आणि दलित आणि मुस्लिम आणि आदिवासी समाजाच्या मुलींना विशेषतः टार्गेट करून त्यांचं धर्मांतर करायचं, लैंगिक शोषण करायचं, त्यांच्यासाठी कोणी आवाज उठवणार नाही ही तजवीज करायची, अशी मोडस ऑपरेंडी अमरावतीमध्ये जी सुरू झालेली आहे ती बंद करण्याची विनंती आम्ही पोलीस अधीक्षकांना केली। त्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि या माध्यमातून पोलीस अतिशय चांगल्या तऱ्हेनं कार्यान्वित होईल। त्याचप्रमाणे परतवाड्याच्या प्रकरणामध्ये सुद्धा पुन्हा ज्या पोलिसांनी दुर्लक्ष केलं त्या संदर्भातही मी निवेदन दिलेलं आहे, ते सुद्धा आपणापर्यंत देऊ।